चला काय सांगाव भाऊ, मी लहान असता माझे आई वडील मरण पावले. माझ्या भावाने माझ्या भाऊजीने माझं संगोपन केलं, लहानाचा मोठा केला, माझं लग्न करून दिलं. पण माझ्यासाठी बायको मागितली मोठ्या घरची, मोठ्या लोकांची पोरगी. मी माझ्या भावाला म्हटलं होतं, मी माझ्या वहिनीला म्हणलं होतं की वहिनी आपण गरीब आहोत, माझ्या जर लग्न करत असाल तर माझ्यासाठी गरीबाची मुलगी. काय हो, कशाचा आवाज दिला मला? काय हो, कशासाठी आवाज दिला? कुठे गेली होती? कुठे गेली होती म्हणजे झोपून होती मी. बस धन्यवाद. आम्ही म्हणावं तुमच्या पोटाला जन्माला यावा. अरे एक सांग, काय? तो माझा भाऊ, हा माझी वहिनी रोज बिचारी काम कष्ट करायला जाते. करते. सकाळी 4 वाजेपासून उठते, भांडे घासन, स्वयंपाक करण, सरा सारवण करते, आपला डबा बांधते, रोज आपल्या कामाला जाते. मी काय करू तर मग? चपडे समोर समोर नको बोलू हा? ना. ते एका बुकीनं पुढे 32 खाली करीन. ते रोज कामाला जाते. आणि तुम्हाला एक काम धंदे करायची पाहिजे होते, पहिलेच विचार करायला पाहिजे नव्हता. मला पहिले विचार करायला पाहिजे होता. तुझ्या मायबापाला समजायला नव्हतं पाहिजे का हा गरीब आहे तर या गरीबाच्या घरी आपली पोरगी कशी देऊ म्हणून. ना भिकार येते याच्या बरोबर माई पोरगी गेली पाहिजे म्हणून वनमजुरीले. हे नाही समजलं का? मी आपल्या आई वडिलांच्या घरी एक काम नाही केली, तुमच्या घरी एक काम करू का? मी नाही करणार काम. मी कसे करशील तर कशी करशील म्हणजे म्हणणंच आहे ना, मोठ्या लोकांचं हाणकं भोकाचं पानं भुरं भुरं मासणं हिरण वास. नाही ना, भुरं भुरं मासणं हिरण वास. फक्त तुला बायको केलं फक्त खासाठी मस्त त्याला झोपासाठी. हो हो तशी खाईल आणि झोपीन तिकडे जाऊन बेडरूम मध्ये जाऊ. ए चपडे, झोपीनाला काम नाही ते मी माहिती ना. माझ्या त्यानं मग खर्चे कामा जमते ते सांगून आलो तुले. आणि ह्याच्यानंतर तुला ऐकायचं असेल तर ऐक, ना तर नको ऐकू. मी चाललो आपल्या कामाले. दोनदा जेवण झालं असं म्हणजे जेवण करू दे, मी चाललो आपल्या कामाले. चला तुम्हाला घरामध्ये जेवण देते. चला. मी चाललो होतो आपल्या कामासाठी. हो जावा ना. तू घरीच राहायचं? हो घरीच राहते. कुठं जायचं नाही? नाही जाणार. बरोबर आहे. कशी जाशील? तपणीची आसारी आहे सर. हो, तपणीमध्ये तिसरी पुढे चिमून जातेस. तुझे तपन नाही भाव आहे. नाही बाबा. तू घरीच राहायचो? घरीच राहते. मी चाललो आपल्या सेल्स पेच्या कामाला. आजपर्यंत घराच्या बाहेर गेली का मी? नाही 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 नाही. कशी का जाणार मी घराच्या बाहेर? आता कशी जाशील तर घराच्या बाहेर? आता घरातच राहायचो. घरातच राहते. आता घराच्या बाहेर नको जाऊ. नाही जात. मी जातो आपल्या कामाला. हो जा. हा जा, घरामध्ये जा. हो जा. चला भाऊ, आपण एक सेल्समॅन माणूस आपले कशी तरी 10-20 रुपयाची रोजी करायची ना आपल्या प्रपंच भागावचा. कारण मी जर आपल्या वहिनीच्या किंवा भावाच्या भरोश्यावर राहिलो तर आपली जिंदगानी होणार नाही. एक तर बायको माझी अशी आहे, मी कमाऊ मी कष्टी आणि पाहणं शान पत्त्याची दुकान फुटण्याचा. गागाले पावडे बोटावर आली तयारी पोटकी झाली तर चालली फिरायला. पण काय करावा म्हणतात दुनिया में कितना गम है, मेरा गम दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना गम है.
माझा भासरा दारू पिऊन झोपला आहे. माझी जाऊबाई कामाला गेली आणि माझे पती पण कामाला गेले. आता घरी मी एकटीच आहे. तशी करते, तेव्हापासून बघत आहे मी. माझ्या गावच्या मित्रासोबत माझं बोलणं होऊन नाही राहिलं, कारण ते घरी जायला राहते तर माझं बोलणं होऊन नाही राहिलं. आता कसं करू काय समजून नाही राहिलं मला. आता 2 मिनिट. आता एक काम करते, त्यांना जेवणासाठी उठवते आणि आपला खेळ करते. अहो भाऊजी, अहो रंगीला बोलणी आहे, जेवण करायला उठा ना. स्वयंपाक झाला आहे, जेवण करायला उठून जाऊया. रंगीला काय झालं? काय झालं? बघा, तुमचा भाऊ माझी आपली लुटायचा प्रयत्न केला. माझ्या भावानं तुझी हसून लुटण्याचा प्रयत्न केला. होय, बघा ना, मी त्यांना जेवण करण्यासाठी बोलवायला गेली होती, त्यांनी ते दारू पिऊन आला, माझी आपली लुटायचा प्रयत्न केला. म्हणजे तुझी साडी फाडली, साडी पाळली, मला छेडखानी केली. म्हणजे तुझ्या बांगड्या फोडल्या. होय, खरी इमानदारीने सांग, खरंच सांगत आहे मी. ना तर माझ्यासारखा खराब माणूस नाही. खरंच सांगत आहे हो मी. म्हणजे माझ्या भावानं तुझ्या अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. होय, तुझ्या इज्जत